होळी 2026 आणि आगामी चंद्रग्रहण या दोन घटनांचा 12 राशीवर काय परिणाम होणार आहे, कोणाला 2 वर्ष भाग्योदय आणि कोणाला कष्ट मिळणार आहेत आणि नेमका कोणता उपाय केल्यास ग्रहणाचा दुष्परिणाम टाळता येईल हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिला भाग बघूया. होळी 2026 संपूर्ण माहिती. होलिका दहन 2 मार्च 2026 सोमवारी रात्री. भद्रा संपल्यानंतरच होलिका दहन करावे. रात्री सुमारे 9 नंतरचा काळ अधिक शुभ आहे. रंगांची होळी 4 मार्च 2026 बुधवार. यंदा तिथी आणि ग्रहणामुळे रंगांची होळी 4 मार्चला साजरी होणार आहे. होळीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? होळी म्हणजे नकारात्मकतेचे दहन, अहंकाराचा नाश, नव्या सुरुवातीचा संकल्प, घरातील अडथळे दूर करण्याची संधी. या दिवशी अग्नीत तीळ, गूळ, लवंग अर्पण केल्यास मानसिक व आर्थिक अडचणी कमी होतात. चंद्रग्रहण 2026 याबद्दल संपूर्ण माहिती. तारीख 3 मार्च 2026 मंगळवारी चंद्रग्रहण आहे. ग्रहण प्रकार पूर्ण चंद्रग्रहण आहे. भारतातून दिसणार आहे. वेद सुतक सकाळपासून सुरू राहणार आहे. मुख्य ग्रहण सायंकाळी 4:30 ते 5:30 दरम्यान आहे. सुतक काळात देवपूजा थांबवावी, अन्नसेवन करू नये, मंत्रजप आणि ध्यान करावे. या चंद्रग्रहणाचे विशेष महत्त्व. हे ग्रहण सिंह राशीच्या प्रभावाखाली आहे, म्हणून अहंकार, भावनिक अस्थिरता, नातेसंबंधातील स्पष्टता, आर्थिक निर्णय या गोष्टीवर मोठा परिणाम होणार आहे. 12 राशींचे या होळी आणि चंद्रग्रहणाचा परिणाम दाखवणारे पूर्ण भविष्य बघूया. म्हणजे या ग्रहणाचा, होळीचा 12 राशीवर काय परिणाम होणार आहे, काय फायदे होणार आहेत आणि कोणती उपासना करायची आहे, हे सर्व यात पाहूया. मेष रास. आर्थिक स्थिरता वाढेल. पुढील 2 वर्ष प्रगतीची दिशा दाखवणारे असतील. उतावळेपणा टाळा. उपाय: होळीच्या अग्नीत 7 लवंग अर्पण करा. वृषभ. घरात शांतता राहील. नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील. जुने कर्ज पुन्हा वाढवू नका. उपाय: गूळ आणि तीळ होळीत अर्पण करा. मिथुन. नोकरीत बदल लाभदायक. मानसिक स्पष्टता वाढेल. संभ्रम टाळा. उपाय: 11 वेळा गायत्री मंत्र जप करा. कर्क. कुटुंबात शुभ घटना घडतील. आर्थिक वाढ होईल. भावनिक निर्णय टाळा. उपाय: चंद्राला अर्घ्य द्या. सिंह. आत्मविश्वास वाढेल. पुढील 2 वर्ष मोठी उन्नतीची आहेत. अहंकार टाळा. कायम सूर्यमंत्र ओम ह्रीं सूर्याय नमः हा मंत्र जप करत राहा. कन्या. व्यवसायात सुधारणा होईल. बचत वाढेल. टीका कमी करा. उपाय: कायम हिरवा रंग वापरा. तुला. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. अनावश्यक खर्च टाळा. उपाय: गणपती मंत्राचा जप करा. ओम गंग गणपती नमः. वृश्चिक. आर्थिक वाढ होईल. मानसिक शक्ती वाढेल. राग मात्र नियंत्रित ठेवा. उपाय: हनुमान चालीसा. धनु. परदेशी संधी मिळतील. पुढील 2 वर्ष सतत भाग्योदय. हट्टीपणा टाळा. उपाय: रामरक्षेचे श्रवण किंवा पठण करा. मकर रास. कष्टाचे फळ मिळेल. हळूहळू स्थैर्य लाभेल. आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. तुम्हाला उपाय शनी मंत्र म्हणायचा आहे तुम्ही. कुंभ. अचानक धनलाभ होईल. नवीन ओळखी मात्र फायदेशीर ठरतील. निर्णय मात्र विचारपूर्वक घ्या. उपाय: गुरुमंत्र म्हणा. मीन. आध्यात्मिक प्रगती होणार आहे तुमची. आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. भावनिक गुंतवणूक टाळा. उपाय: विष्णू सहस्रनाम सतत ऐका किंवा म्हणा. विशेष सूचना: ग्रहण काळात गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. सुतक काळात अन्नावर तुळशीपत्र ठेवावे. ग्रहणानंतर स्नान करून घर शुद्ध करावे. ही होळी आणि चंद्रग्रहण काही राशींना 2 वर्षाचा सुवर्णकाळ देणार आहे, तर काही राशींना संयम आणि कष्टातून यश देणार आहे. योग्य उपाय केल्यास ग्रहणाची नकारात्मकता टाळता येते आणि होळीचे आशीर्वाद मिळतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा विषय मांडणी आवडली असेल, फायदेशीर वाटत असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा अचूक राशी भविष्य व अन्य उपाय तोडग्यासाठी व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा.